घरापर्यंत काही गोष्टी गेल्या काही काळात आल्या. त्यातलं एक म्हणजे मुंढवा जमीन प्रकरण. त्याचं काल परत एक्सटेन्शन त्या समितीनं मागितलंय. त्याचा रिपोर्ट चौकशीचा हा पूर्ण होतच नाहीये. ते चौकशी समितीने ठरवायचं ना, आम्ही कसं ठरवणार? उद्याच्याला तुम्हाला चौकशी समितीचं एखादं इन्चार्ज केलं तर तुम्ही ती चौकशी करत असताना तुम्हाला बऱ्याचदा अशा प्रकारच्या चौकशा करत असताना त्याच्या खोलात जात, कारण एक तर मी जी माहिती थोडीफार घेतली त्या जमिनीची खरेदी विक्रीच होत नाही. अशा प्रकारचे प्रसंग पुण्यात, मुंबईत, BKC मध्ये, मुंबईत तर फ्लॅटच्या किमती 1.5 लाख रुपये स्क्वेअर फीट चाललेल्या आहेत. म्हणजे जागांच्या किमती किती झाल्या असतील त्याचा विचार करा. त्याकरता अशा जागा ह्याच्या खरेदीच होता कामा नये. खरेदी विक्री जिथं शासनाचा संबंध असतो तिथं आमचा नोंदणी करणारा जो अधिकारी आहे त्यांनी का असं केलं, हे का घडलं, कोण ह्याच्या मागचे सूत्रधार आहे, हे सगळ्या तपासण्या करायला. दादा, हे सगळा प्रकार जवळजवळ 4 वर्षापासून सुरू होता आणि आपल्याला माहितीच नाही असं जे आपण म्हणता. म्हणजे खरं तर एक असं मत आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपला मुलगा जो आहे तो कुठंतरी, ज्याला आपण म्हणतो या प्रकरणात एकटा बळीचा बकरा बनला. असं कसं होऊ शकतं की तुम्हाला माहिती नाही? मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना विचार, मी सकाळी 6ला बाहेर पडतो. आत्ताही तुम्ही एक मुलाखत घेणार असताना मी 6:15ला रेडी इथं होतो. मी माझ्या कामाला महत्व देतो. माझ्या जर कुठली गोष्ट कानावर आली तर 35 वर्ष मी प्रशासनामध्ये, काही लोक तर रिटायर झाले, काही नागपूरला पण स्थायिक झाले असतील. तुम्ही नागपूरला आहे, त्यांना जाऊन फक्त विचारायचं की अजित पवारच्या बरोबर तुम्ही प्रशासनात काम केलं, त्या माणसाची कामाची पद्धत कशी आहे. एखादं चुकीचं काम आलं तर ते काम तुम्ही केलंच पाहिजे असा त्यांनी दबाव कधी तुमच्यावर आणलाय का? चर्चा करताना माझ्याकडे फायनान्स आहे, प्लॅनिंग आहे, आता एक्साईज आहे, आता मायनॉरिटी आहे, आता अवकाफ आहे. हे मध्ये काही घटना घडल्यामुळे ते आलंय, पण त्याच्या आधी पण माझ्याकडे इरिगेशन होतं, RDD रुरल डेव्हलपमेंट, ग्रामविकास होतं, पाणी पुरवठा स्वच्छता होतं, त्याच्यामध्ये अनेक प्रकारची खाती, मी ऊर्जा होतं, ऊर्जा 10 वर्ष माझ्याकडे होतं. खूप अधिकारी रिटायर झालेत ना, लगेच कळतं ना कुणाचं काय. मी जर ते माहिती असतं तर मी कसं होऊन दिलं असतं. आज आम्ही राजकीय लोकांनी काम करत असताना आपली स्वतःची प्रतिमा चांगली राहण्याच्या करता आपले जे रिलेटिव्ह असतात, जवळचे घरातले लोक असतात, त्यांच्याकडनं पण काही चूक होऊ नये ह्याबद्दल पण काळजी घ्यायची असते. पण ती काळजी घेत असताना ते आपल्याला समजायला पाहिजे की हे असं काहीतरी होतंय. कामाच्या व्यापामध्ये जबाबदारी वाढल्यामुळं तिथं प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी मला करता आल्या नाही, ही माझी फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. पण आज पण पुण्याच्या प्रशासनाला, पिंपरी चिंचवडच्या प्रशासनाला किंवा महाराष्ट्राच्या प्रशासनाला आपण विचारलं तरी ते सांगतील किंवा हे अजित पवारांना आवडत नाही अशा पद्धतीची कामं केलेली, ही फॅक्ट आहे आणि त्याचीच चौकशी चाललेली. दादा, हाच आरोप तुमच्या पुण्याच्या ऑफिसबद्दल सुद्धा होतोय. खरं तर अजून एक भाग आहे, म्हणजे पुण्याच्या ऑफिसबद्दल होणारा आरोप हा माझा एक प्रश्न, आणि त्यालाच लागून दुसरं की